माहीत आहे का, रंगपंचमी सण हा का साजरा करतात? चला आपण याच्या मागचे रहस्य जाणून घेऊया. फाल्गुन महिन्याची ती काळी रात्र, वृंदावन गावात रंगपंचमी तयारी सुरू होती. पण त्या वर्षी काहीतरी विचित्र घडले होते. रहस्यमय सुरुवात. वृंदावनमध्ये अचानक रात्री अजब आवाज येऊ लागला. लोक म्हणू लागले की जंगलात एक भयंकर सावली फिरत आहे. गावकरी घाबरले. रंगपंचमी जवळ आली होती, पण कुणालाही रंग खेळण्याची हिंमत नव्हती. त्यावेळी श्रीकृष्ण आणि राधा त्यांना ही गोष्ट कळली. सावली आणि त्याचे रहस्य. गावभरातही जुन्या वडाच्या झाडाखाली एक दुष्ट आत्मा वारंवार होतो असे लोक म्हणतात होतो. त्या आत्म्याचा रंग आणि आनंद सहन होत नव्हता. आनंद तिथे तो भयंकर करायला. रात्रीचा वारा जोरात सुटला. झाडाची पाने हळूहळू हालू लागली आणि अचानक काळी सावली प्रगट झाली. गावकऱ्यांनी थरकाप सोडली. बासरीचा चमत्कार. तेवढ्यात श्रीकृष्णांनी आपली बासरी वाजवली आणि सुरामध्ये दिव्य शक्ती होती. सावली हळूहळू कममुक्त होऊ लागली. श्रीकृष्ण म्हणाले, जिथे प्रेम, भक्ती आणि आनंद असतो तिथे कोणताही नकारात्मक शक्ती टिकू शकत नाही. कृष्णाची रंगाची धड केली. त्या रंगामध्ये सकारात्मक ऊर्जा होती. सावली प्रकाशाची विपुल झाली. रंगपंचमीचा संदेश. दुसऱ्या दिवशी वृंदावन पुन्हा रंगाने उन्हळून गेलं. राधा आणि गोपींसोबत कृष्णाने रंग खेळले. त्या दिवशीपासून लोक मानू लागले, रंगपंचमी म्हणजे फक्त रंगाचा खेळ नाही, तर अंधारावर प्रकाशाचा विजय आहे. कथाचा संदेश. नकारात्मक शक्ती म्हणजे आपल्या भीतीचे विचार. कृष्णाची बासरी म्हणजे श्रद्धा. रंग म्हणजे सकारात्मक स्थित श्रद्धा, आनंद होय जिथे कोणी भूत टिकत नाही. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. हॅपी होली. कृष्ण को रंगने आई हो।